हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळेजण? तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका यूट्यूब व्हिडिओमध्ये. आजच्या नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आज सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथं सकाळी सकाळी चिकूचं अंथरूण काढायचं चालू होतं. तिला खूप खुशी भेटते. येत वगैरे नाही व्यवस्थित तिला, तरी पण काढायचं असते. त्याच्यानंतर मस्त अशी दोघींना आंघोळ वगैरे करायला दिली. आणि आज शरूचं स्कूल होतं, दुपारचं टायमिंग होतं आणि आज स्कूलमध्ये पण होळी होती. आणि मग त्याच्यामुळे आधी टिफिन वगैरे तयार करायचा होता, मग म्हणून किचनमध्ये आले होते. आणि टिफिनसोबत नाश्त्याची पण तयारी करायची होती. मग आज टिफिनला मी मटकीची भाजी आणि चपात्या देणार होते शर्वरीसाठी. पण नाश्त्यासाठी मी आज म्हटलं चहा आणि चपाती खायचं, म्हणून गरम गरम भाजीबरोबर चपात्या करायला घेतल्या होत्या. तिथंच लगेच चहा पण एका साईडला बनवायला ठेवून दिला, जेणेकरून नाश्ता पण होऊन जाईल. आणि छान झाल्या होत्या चपात्या पण. मग तीही नाश्त्यासाठी वेगवेगळी चपाती काढून घेतलेली होती. आणि मस्त असा गरम गरम चहा होता. रोज नाश्त्यासाठी वेगवेगळं काय ना काय ते ट्राय करतच राहते. पण आज लेट होणार होता, सकाळची पण खूप घाई झाली होती. चिकू आणि शरू जरा लेट उठल्या होत्या, म्हणून आज म्हटलं असाच नाश्ता द्यावा आणि नंतर दुपारच्याला चपाती भाजी होईल. मग मस्त असा चहा चपातीचा नाश्ता करून घेतला. त्याच्यानंतर शर्वरीला पण स्कूलला सोडायचं होतं आणि थोडेसे कलर वगैरे पण तिला घेऊन दिलेले होते स्कूलमध्ये. आणि टीचर्स वगैरे पण आणतात, त्याच्यामुळे जास्त नव्हते घेऊन दिले. नंतर शर्वरीला आणायला गेलो स्कूलमध्ये, तर येताना अशी काही तिची अवस्था झालेली होती होळी खेळून खेळून. आणि खूप छान वाटत तिला तिच्या फ्रेंडसोबत होळी खेळून. इथे चिकूसोबत पण खेळायचं चालू होतं आणि शरूच्या फ्रेंड चिकूसोबत पण भरपूर होळी खेळत होत्या. आणि चिकू अजिबात कशाला घाबरत नाही, कलर वगैरेला मस्त एन्जॉय करत होती. आणि मुलांना असं खेळताना पण खूप छान वाटत होतं. शर्वरी मला पण कलर लावायला आली होती, पण नंतर तिला मी बोलली नको, ड्रेस खराब होऊन जातो. तिला माझ्यासोबत पण खेळायचं होतं. म्हटलं उद्या आपण खेळणारच आहोत. मग त्या तिघी चौघीचंच खेळायचं चाललेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि होळी खेळून वगैरे थकली होती शर्वरी. आणि मग म्हटलं आज चहा वगैरे काय नको बनवायला. मग येतानाच आम्ही मिरिंडाची बॉटल आणलेली होती, मग तेच आम्ही तिघींनी पिली. आणि संध्याकाळचं पण जेवणाची घाई होती, आज होळी असल्यामुळे पुरणपोळ्या वगैरे पण बनवायच्या होत्या. आणि माझे दीर जाव पण येणार होते, तर आम्ही सण वगैरे असेल तर एकत्र सेलिब्रेट करतो. आदल्या दिवशी तिचा बड्डे झाला होता, तेव्हा आम्ही तिकडे जेवण वगैरे केलेलं होतं. मग आज पोळ्या वगैरे होत्या, ते म्हटलं आपण एकत्रच बनवूया. संध्याकाळी तेच बनवायचं होतं. पोळ्या वगैरे बनवून होळीला नैवेद्य वगैरे पण दाखवायला जायचं होतं. मग त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक करायचा होतं. मग आधी स्कूलमधून घरी आलो आणि त्या थोडासा शर्वरी आणि चिकूने रेस्ट केला. चिकूला पण असं काही ड्रिंक वगैरे प्यायचं असेल तर खूप खुशी असते. आणि दोघींनी पण सेमच कपडे घातलेले होते, म्हणजे शर्वरीचेच कपडे आहेत पण चिकूला पण घालायचे होते. आणि दोघींनी पण एकसारखेच घातले होते. त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात झाली होती. आणि मला पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक करायला खूप आवडतो. आणि आमटी वगैरे पण बनवायची असते तर खूप छान वाटतं मला. किंवा नॉनव्हेज जरी असेल तरी पण मला आवडतं जेवण बनवायला रोजच्या जेवणापेक्षा. मग इथं पटकन मसाल्याची वगैरे तयारी करून घेतली. डाळ वगैरे शिजवून घेतलेली होती आधीच, आणि भात वगैरे पण बनवून घेतला. ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या पटकन होतात, मग त्या आधी करून घेत असते. आणि मग त्याच्यानंतर इथं आमटी बनवायची तयारी चालू होती. आणि माझी आमटी बनवतोपर्यंत माझ्या जावेनीकडे कणिक वगैरे मळायला घेतलेली होती. म्हटलं नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे तर लवकरच स्वयंपाक उरकून घ्यावा. तोपर्यंत तिची कणिक मळायची होईपर्यंत मी इकडे आमटी बनवायला घेतलेली होती. सिंपल मसाले वगैरे घालून घेतले होते. रेसिपी वगैरे काही शेअर नाही करणार आहे, कारण खूपच घाई होती, त्याच्यामुळे पटकन व्हिडिओ थोडासा शूट केलेला होता. आणि कारण पूजन करायला पण खाली जायचं होतं, मग पटकन आमटी वगैरे बनवून घेतली. आणि त्याच्यानंतर भजी पापड वगैरे हे पण बनवायचं होतं. कारण आमटी आणि पोळ्या असेल तर तेव्हा हे असं तळण वगैरे तर खूपच आवडतं सगळ्यांना खायला. भजी पापड कुरडया, आणि त्याच्याशिवाय तिचं पोळ्याचा स्वयंपाक पण अपूर्णच आहे असं वाटतं. आणि त्याच्यानंतर मस्त असं भजी पापड वगैरे करून घेतले. त्याच्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे पण दाखवायचा होता, घरातल्या देवांना पण दाखवायचा होता. आणि होळीला पण नैवेद्य दाखवायचा होता. त्याच्यासोबत उद्याची पण तयारी करायची होती, म्हणजे धुलीवंदनाला इकडे होळी खेळली जाते, मग त्याची पण तयारी करायची होती. कलर्स वगैरे पण घ्यायचे राहिलेले होते, म्हटलं खाली गेल्यावरती
ते सगळे घेऊन येता येता पटकन स्वयंपाक वगैरे उरकून घेतला आणि नैवेद्य वगैरे पण भरून घेतला. बाकीची भांडी वगैरे ते नंतरच म्हटलं क्लीन करूया जेवण वगैरे झाल्यावरती, आधी देवाला नैवेद्य वगैरे दाखवूया. मग पटकन नैवेद्य वगैरे भरून घेतला आणि देवाला दिवाबत्ती वगैरे पण आधी करायची होती आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य दाखवायला घेतला. आणि खूप छान वाटतं असं सणासुदीला असं पुरणपोळी नैवेद्य असं सगळं असेल तर, आणि मन प्रसन्न होऊन जातं. आणि आम्ही सगळेजण एकत्र सण साजरे करतो, तर त्याच्यामुळे पण छान वाटतं असं पोळ्या जेवण वगैरे बनवण्यासाठी. मग त्याच्यानंतर इथे घरातल्या देवांना नैवेद्य दाखवला आणि परत नंतर होलिकाला म्हणजेच होलिका पूजनसाठी नैवेद्य दाखवायसाठीची तयारी चालू झाली. मस्त असं ताट वगैरे करून घेतलं, नैवेद्य घेतला. नंतर खाली गेल्यावरती नारळ पण घेतलेला होता पूजन वगैरे करण्यासाठी. होलिका पूजन आमच्या जवळच केलं जातं, तिथं पटकन 5 मिनटाच्या अंतरावरच आहे. तिथं जाऊन मस्त अशी पूजा वगैरे केली. आणि इथे गेल्यावरती होळीच्या आम्ही खूप लांब उभो होतो, तरीसुद्धा त्याच्या एवढ्या झळा लागत होत्या की इमॅजिनच करू शकत नाही, एवढी त्याची आग भयंकर होती. त्याच्यानंतर लांबूनच फोटो वगैरे काढले. पूजन पण थोडंसं लांबूनच केलं होतं, कारण खूपच ते त्याच्या झळा लागत होत्या. त्याच्यानंतर मग प्रदक्षिणा वगैरे घातली. आणि आज मी साडी वगैरे काय घातली नव्हती, म्हटलं इथं जवळच्या जवळ जायचं आहे म्हणून ड्रेसवरतीच गेलेलो होतो. आणि व्यवस्थित पूजन वगैरे करून घेतले, पण खूपच त्याची झळा लागत होत्या. आग ही अशी एक वस्तू आहे की जी खूपच भयानक आहे, त्याच्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते. मुलींना मी बाजूलाच ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर घरी आलो आणि मस्त सगळ्यांनी असं पुरणपोळीचं जेवण वगैरे करून घेतलं. तर असा गेला माझा आजचा होळीचा दिवस. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.